विजय झालाय। रामदास कदम यांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुन्हा एकदा होते आणि राजापूरमधून किरण सामंत यांचा विजय झालाय। जर राजापूरमधून किरण सामंत यांचा विजय झाला असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे, कारण किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू। उदय सामंत रत्नागिरीमधून लढत होते, किरण सामंत राजापूरमधून लढत होते। या मतदारसंघामध्ये खूप आधीपासून त्यांनी प्रयत्न सुरू केले होते, पण राजन साळवी यांचा पराभव होताना दिसतो या मतदारसंघामध्ये। सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी किरण सामंत यांचा विजय म्हणजे मोठा धक्का आहे। राजन साळवींचा पराभव राजापूर मतदारसंघामध्ये झालाय। कोकणामध्ये एकामागोमाग एक धक्के बसतात। आता तुम्ही आपण या विषयावर चर्चा केली त्यावेळेस हा मतदारसंघ त्यांच्यासाठी किती कठीण झालाय हो, त्याची चर्चा झाली होती। आणि कोकणातून शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हद्दपार करा ही जी त्यांनी मोहीम सुरू केली होती, म्हणजे लोकसभेच्या वेळेस त्यांना यश मिळालं। मला वाटतं की तो दोन्ही मतदारसंघ हे महत्वाचे ठरले आणि हा एक खूप महत्वाचा निकाल येतोय। अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम विजयी झालेले आहेत, लेकीचा पराभव करून ते विजयी झालेले आहेत आणि 16,000 मतांनी विजयी झालेले आहेत। भाग्यश्री अत्राम यांचा पराभव केलाय त्यांनी। पण तिवसामधून यशोमती ठाकूर पिछाडीवर, काँग्रेसमधलं आणखी एक मोठं नाव पिछाडीवर आहे आणि तब्बल 7,968 मतांची पिछाडी तिवसामधून आहे। तिवसा या मतदारसंघामधला गेले अनेक वर्ष यशोमती ठाकूर या प्रतिनिधित्व करतात। अमरावती मधला मतदारसंघ आहे आणि यशोमती ठाकूर यांच्यासाठी खूप सोपा मतदारसंघ मानला जात होता, पण तब्बल 7,000 मतांनी यशोमती ठाकूर आता इथून पिछाडीवर आहेत। मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये जर ही एवढी मोठी पिछाडी असेल तर ती भरून काढणं सहज शक्य नक्की नाहीये। आता किती फेऱ्या राहिल्या त्याच्यावरती सगळं गणित आहे। कविता, जे नेते आता पराभव होत आहे किंवा पिछाडीवर आहे, हे 10, 15 वर्ष पासून लोकांची सेवा करत आहेत। बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे नेते म्हणजे या तर मुख्यमंत्रीचे लेवलचे नेते आहे या विरोधी पक्ष नेतेचे लेवल आहे, हे सगळे पिछाडीवर आहे। म्हणजे 10,000 15,000 म्हणजे हेच नाही कळत आहे की हे निवडणूक काय बघून लोकांनी केले। म्हणजे पण मग त्याला काउंटर असं आहे की यांच्या पक्षानं भाजपनं त्यांनी आपले प्रस्थापितच उतरवले होते की त्यांनी कुठे उमेदवारांमध्ये बदल केला होता? त्यांनी विद्यमान आमदारच उतरवले होते। अरे पण जसं नाना पटोले, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, आणखीन मुंबईमध्ये 2-4 नाव आहे, म्हणजे हे सगळे पिछाडीवर आहे ना, तर ह्याच्या आम्हाला खूप एक चिंतन करावं लागेल भविष्यामध्ये की काय चुकलो आम्ही, आमच्या काय चुकला। 5 वर्ष जनतेने तुम्हाला चिंतना करता दिलेली आहे दुबेजी। हा ठीक आहे ना, करू ना, करू ना, आम्ही हार स्वीकार करतो। कुठेतरी ऐकलं म्हणजे माझं हे मत नाहीये 100%, पण असं कोणीतरी चर्चा करत होतं की काटेंगे बटेंगे ते तर आहेच, पण बाटेंगे तो बचेंगे असं पण काहीतरी झालं का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्या पद्धतीने सगळा तो पूर आला का, म्हणजे मला माहित नाही, पण अशी चर्चा वेगवेगळ्या अंगांनी वापरलं जाते तसं आहे। एका फ्रीबीजवर इतक्या मोठ्या प्रमाणात सर मॅन्डेट एकच सेकंद थांबवते फक्त, व्हेरी सॉरी। संभाजीनगरमध्ये सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे। मतमोजण्यांच्या फेऱ्या शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर काही कारणास्तव संभाजीनगरमध्ये परिस्थिती तणावाची बनली आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। छत्रपती